एका नदी किनारी एका दगडावर एक छोटासा उंदीर खूप चिंतेत बसला होता. बिचारा उंदीर, तो खूप त्रासलेला होता. अगदी तेव्हाच त्याच्या जवळून एक ससा जात होता. उंदराला असं चिंतेत पाहून तो त्याच्या जवळ जाऊ लागला. अरे, तू असा इथे काळजीत का बसला आहेस? पहिले तर तुला इथे कधीच नाही बघितलं. तू दुसऱ्या जंगलात आलायस का? नाही रे सशा, नदीच्या पलीकडल्या गावात माझं घर आहे. अच्छा, तर मग तू ह्या जंगलात कसा काय आलास? त्या घरातल्या लोकांनी मला या जंगलात सोडून दिलं. हे तर खूप वाईट झालं. आता तू काय करशील? मला नाही माहित सशा, मला घरी जायचंय. मला माझ्या आई वडिलांना बघायचंय. तर मग वेळ कशाला दवडतोय? जा आणि भेटून घे. अरे सशा, मला पोहता नाही येत. तू मला घेऊन जाऊ शकतो का? मी पण तुझ्यासारखा आहे. मला पोहता नाही येत मित्रा. प्लीज माझी कशी तरी मदत कर. तू काळजी नको करू. आपण काहीतरी मार्ग नक्की शोधू. चल माझ्यासोबत. तुझं नाव काय आहे? गुंजन. अशा प्रकारे कुंजन उंदीर आणि ससा नदी किनारी एकमेकांसोबत घनदाट जंगलाच्या आत गेले. मी तुला एका चिंकन नावाच्या सारस पक्षाला भेटवतो. चिंकन तुला नदीच्या पल्यात नक्की सोडू शकेल. यानंतर मनात आशा ठेवून ते चिंकन सारस पक्षाला भेटायला गेले. हो बेडूक भाऊ, मी खरं बोलतोय. मी एकदा एका हत्तीला माझ्या पाठीवर बसवून उडत होतो. माझी मस्करी करताय? दोघांना चोच मारीन. चला निघा इथून. हॅलो चिंका. काय म्हणता? मी तुझ्याकडे एक मदत मागायला आलो आहे. मी तुमची मदत करू शकणार नाही. कळलं? नाही करू शकणार. जा इथून. अरे म्हटलं ना, जा इथून. अरे प्लीज असं नको करू. अरे मी काही पण बोलू, माझी इच्छा. चल जा इथून. माझी मोठी चोच बघ. ससा आणि कुंजन उंदीर चिंकन सारस पक्षाकडे मदत मागायला गेले होते, जो त्यावेळी खूप रागात होता. म्हणून त्यांना काहीच मदत नाही मिळू शकली. ससा आणि कुंजन उंदीर रिकाम्या हाती चिंकनला भेटून परत आले. आता आपण काय करायचं रे सशा? तू निराश होऊ नको. थोडा धीर धर. आपल्याला काही ना काही मार्ग नक्की सापडेल. घाई नको करू. चालता चालता ते दोघं नदी किनारी परत आले. त्याच वेळी इकरू नावाचा एक कासव, जो ससाला ओळखत होता, नदीच्या बाहेर आला आणि किनारीच थांबला. हे बघ सशा, हा तर कासव आहे ना? हो आहे ना. हो हो, सस्या माझ्या मित्रा, तू इथे कुठल्या कामानं आलायस? आता तुला काय सांगू मी इकरू. माझ्या उंदीर मित्राला नदीच्या पल्याड कसं घेऊन जाऊ ह्याचा विचार करतोय. हो हो, तर अशी गोष्ट आहे, माझ्यावर बसा ना, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. ऐक मित्रा, सांभाळून बस. नदीत एक भयानक मगर आहे. सस्या मित्रा, तू असा का बोलतोयस? जसा की तुला माझ्यावर विश्वासच नाहीये. असं नाही ऐकरू. समजा मगर आली तर तिच्यापासून कसा बचाव कराल? प्लीज काही बोलू नको सशा, मला जायलाच हवं. माझे आई वडील माझी वाट बघत असतील. मला माहितीये मित्रा, पण थोडा अजून धीर धर. आपण दुसरा कोणता तरी मार्ग शोधू. नाही, काही गरज नाही. मी इकरू सोबत जात आहे. मित्रा सस्या, तू घाबरू नकोस. मी कुठल्याही त्रासाशिवाय आणि कुठल्याही समस्येशिवाय उंदीर मित्राला तिथवर पोचवीन. कासवावर बसून प्रवास सुरू झाल्यावर उंदराला खूप मजा येऊ लागली. तो मनातच विचार करू लागला की तो घरी चाललाय. याच गोष्टींनी तो खूप आनंदी होता. नदीत उमललेल्या कमळांवर खूप सारे भवरे आणि पाखरं उडत होती. त्यांच्या प्रवासाच्या अर्ध्या रस्त्यात उंदीर कासवासमोर आलेल्या मगरेला पाहून खूप घाबरला. अरे मगर, मित्रा उंदरा, आता आपण काय करायचं? लवकर चल, नाहीतर तो आपल्याला खाईल. तुमची हिंमत कशी झाली मला पाहून पळण्याची? मगर साहेब, आम्हाला हानी नका पोचव. आम्हाला निघू द्या. अरे का नाही, मी सोडीन तुम्हाला. तुम्हाला खाऊन काठावर सोडीन ना. आता तुम्ही इथेच थांबा. मगर दादा, मला घरी जायचं आहे. मला सोडून दे.
जो पण माझ्या समोर येतो तो आपला जीव कमावतो. बिचारा उंदीर, आता याची मदत कशी करावी? ए कासवा, आपण मिळून चोर पोलीस खेळायचं का? ए, मी पोलीस, तुम्ही दूर पळा. जर मी तुम्हाला पकडलं तर मी तुम्हाला खाईन. त्याच वेळी नदी किनारी एक पाखरू येऊन सस्याला भेटलं आणि त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलेली सगळी गोष्ट सस्याला सांगितली. ससा आणि पाखरू सोबतच पुन्हा एकदा चिंकनला भेटण्याचा निर्णय घेतात. पण चिंकन आपली मदत करेल का ग? खरंच करेल. माझ्याकडे एक आयडिया आहे. तू मला फक्त त्या चिंकनकडे घेऊन चल ससा दादा. चिंकन तर त्या तलावाजवळ असेल. हाय चिंकन दादा. अरे कोण आहे? काय हवंय तुम्हाला? जर तुम्ही मदतीसाठी आले आहात तर मी करू शकणार नाही. अरे नाही दादा, मदत नकोय. तर मग काय? ते काय आहे ना, नदीत जी मगर आहे तिचं असं म्हणणं आहे, तिच्यापेक्षा जास्त वेगाने नदी कोणीच पार करू शकत नाही. अरे बापरे, हे काय? इतका मांस? अच्छा, तर ही होती हिची कल्पना. हो चिंकन, त्या मगरीने तुला चॅलेंज केलंय. मी तिला म्हंटल की चिंकन खूप हुशार आहे, हत्तीला सुद्धा आपल्या पाठीवर बसवू शकतो, इतका शक्तिशाली आहे. तू जे पण म्हंटल ते खरंय सस्या, मी आहेच महान. म्हणूनच तर दादा आम्ही पण त्या मगरीचं चॅलेंज घेतलं ना. आम्ही एका कासवाच्या पाठीवर एका उंदराला बसवलं आणि त्या मगरीकडे पाठवलं. तर आता तुम्ही मला सांगा, मला करायचं काय नेमकं? फार काही नाही, तुला फक्त त्या उंदराला उचलायचंय आणि नदी पल्याड सोडायचंय. अच्छा, हे करायचंय? हे तर खूप सोपं आहे, असंच करणार. चला निघूया. चिंकन सोबतच ससा आणि पाखरू नदीच्या दिशेने जाऊ लागले. त्याच वेळी इथे नदीमध्ये अरे कासवा, तू झाडांच्या आजूबाजूला फिरशील तर मला चक्कर येईल ना. तर मग सोडून दे ना आम्हाला. हे बरोबर आहे. तुम्ही ना झाडांच्या आजूबाजूलाच फिरा. हो, मी सशाचं म्हणणं ऐकलं असतं तर का बरं मी एवढी घाई केली? तू बरोबर बोललास. मी काही विचार न करता पाण्यात आलो. जर आपण सशाचं म्हणणं ऐकलं असतं तर हे सगळं नसतं झालं. एक छोटीशी मगर चिंकनला आव्हान देते आहे. घे, वाचवलं तुला. अशा प्रकारे बिचारा उंदीर आपल्या गावी पोचला. उंदराचे आई बाबा त्याला भेटण्यासाठी आतुर होते. काही विचार न करता सरळ उडी मारून जोखीम उचलण्यासाठी कासव मनातून खूप दुःखी होता. सस्यानी पाखराच्या हुशारीचं खूप कौतुक केलं. इथे चिंकन सारस पक्षी मगरेला हारवून पूर्ण जंगलाचा स्टार बनला होता.